हा पॉडकास्ट बघणाऱ्या प्रत्येक महिलेनी आजच स्वतःला सांगितलं पाहिजे की आय कॅन डू इट, मी करू शकते. आणि स्वतःवरचा दुर्दम्य आत्मविश्वास हे त्याच्यातलं मोठं कारण आहे आणि मोठं असलंच पाहिजे. तर पहिलं म्हणजे स्वतःचा स्ट्रेस, ताण तो मॅनेज करायला शिकलं पाहिजे. 2026मध्ये आपण असं कुणाला म्हणू शकत नाही की तुम्ही ताणविरहित जीवन जगा, असं नाही होत. स्ट्रेस येणार आहे, ताण येणार आहे. पण मग तो मॅनेज करता आला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काही स्पिरिच्युअल पॉडकास्ट ऐका, एखाद्या स्पिरिच्युअल रिट्रीटला जा. तुम्हाला जे आवडत असेल ती एखादी हॉबी करा. तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या या सगळ्या आयुष्याच्या सेटलमेंटमध्ये जर काही सुटलेलं असेल, एखादी हॉबी सुटलेली असेल, तर ती पुन्हा करावी. एखादा छोटासा बिझनेस करावा. जे आवडेल ते करावं, की जे तुम्हाला आनंद देईल. त्याच्यात तुमचा 50-60% स्ट्रेस कमी होतो. मग आनंद वाढला म्हणजे सिरोटोनिन, डोपामाइन ज्याला आपण हॅपी हॉर्मोन म्हणतो, ते वाढायला लागले की आपोआप तुमचं कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन कमी होतो. स्ट्रेस हॉर्मोन कमी होणार, तुमचं हॅपी हॉर्मोन वाढणार. मग तुमची बॉडी आपोआप फॅट बर्न करायला लागणार. स्ट्रेस कमी झाला म्हणजे कॉर्टिसॉल हॉर्मोन कमी झालं की तुमचे क्रेविंग्स कमी होतात. कॉर्टिसॉल वाढलं की 3 प्रकारचे क्रेविंग्स होतात: सॉल्ट, शुगर आणि स्पाइस. मग हे कमी झालं की मग तुम्ही जे आहे ते हेल्दी खायला शिकता. तुम्ही जे खाता त्याच्यात यू फील सेशिएटेड म्हणजे समाधान व्हायला लागतं. आणि हे मग त्याच्याबरोबर एक्सरसाइज हे हळूहळू मग टप्प्याटप्प्याने व्हायला लागतं.